संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज पालखीचे श्रीरामपुरात अभूतपूर्व स्वागत झाले। 188 वर्षांची गौरवशाली परंपरा जपत त्र्यंबकेश्वरहून पंढरीच्या दिशेने निघालेली संत निवृत्ती महाराजांची पालखी आज आपल्या 10व्या मुक्कामासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगरीत दाखल झाली आणि या सोहळ्याने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले। पन्नास ते 60 हजारांहून अधिक वारकऱ्यांच्या उपस्थितीने श्रीरामपूर गजबजून गेले। डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ मृदुंग आणि मुखात हरी विठ्ठलचा जयघोष करत निघालेल्या या दिंडीचे शहरात आगमन होताच भक्तिमय वातावरण निर्माण झाले। हातात टाळ मृदुंग आणि मुखामध्ये हरिनामाचा जयघोष करत हे हजारोंच्या संख्येने जे आहेत, जे भाविक आहेत, जे वारकरी आहेत, ते आता पंढरपूरकडे रवाना होत आहेत। 28 दिवसांचा हा प्रवास आहे आणि या प्रवासादरम्यान ऊन वारा पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता वारकरी हे विठुरायांच्या दर्शनाची ओढ घेऊन आता हे जे आहेत वारकरी हे पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत। या ठिकाणी श्रीरामपूर शहरामध्ये या पालखीचं स्वागत होतात। संपूर्ण शहरामध्ये त्याचबरोबर तालुक्यामध्ये जे वातावरण आहे भक्तिमय झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे हजारो भाविक, जवळपास 30 ते 40 हजार भाविक हे या ठिकाणी जे आहेत या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन पंढरपूरकडे जात आहेत। पालखी मार्गावर प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली होती। जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय तसेच आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या होत्या। केवळ प्रशासनच नव्हे तर शहरातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनीही संत निवृत्ती महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले। पालखी सोहळ्याचे प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयीसुविधांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले। त्यांनी सांगितले की शासनाने एका लाडक्या बहिणीप्रमाणे वारकऱ्यांची काळजी घेतली आहे। संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा 10 जूनला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेने दिवसेंदिवस दरमजल करत अहिल्यानगरमध्ये पारेगाव या ठिकाणी आलात। पारेगाव नंतर गोगलगाव, राजुरी आणि राजुरी मुक्कामावरून आपण आज या खंडाळा क्षेत्रामध्ये आहोत। सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या समवेत साधारणतः 50 ते 60 हजार भाविकांचा वारकऱ्यांचा समावेश आहे। त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा प्रशासन तथा श्रीरामपूर तालुका प्रशासनाने अतिशय सुंदर व्यवस्था सर्व वारकऱ्यांकरता केलेली आहे। पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल। आत्ताच माझ्यासोबत गटविकास अधिकारी आपले श्रीरामपूरचे तेही उपस्थित आहे। माझ्यासोबत आरोग्य अधिकारीसुद्धा या ठिकाणी आहे। इथले PI साहेब हे सुद्धा, पोलीस प्रशासनसुद्धा आपल्या समवेत आहे। ज्याप्रमाणे आळंदी आणि देहूची संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या नंतर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा क्रमांक लागत असतो आणि त्याच व्यवस्थेवर, त्याच धर्तीवर सर्व वारकऱ्यांची व्यवस्था आज आपल्या निवृत्तीनाथांची जी पालखी आहे तीचं उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वारकऱ्यांच्या समवेत असणारी पालखी गणल्या जाते आणि त्याची उत्तम व्यवस्था शासन दरबारी घेतल्या जात आहे। त्यामुळे सर्व वारकऱ्यांमध्ये आणि तथा आमच्या निवृत्तीनाथ संस्थांच्या माध्यमातून आम्ही सर्व आपले मुख्यमंत्री साहेब असेल, उपमुख्यमंत्री साहेब असेल, आरोग्यमंत्री असेल, सोलापूरचे पालकमंत्री असेल यांच्या समवेत ज्या बैठकीमध्ये जेही आम्ही ज्या मागण्या सुविधा मागितल्या त्या मागण्या आम्हाला पुरेपूर मिळत आहेत। त्या अनुषंगानं सर्व वारकऱ्यांमध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे। निर्मल वारी असेल, हरित वारी असेल, ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी एक वृक्षारोपणाचा सुद्धा आपण हे कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून घेत आहोत। खरंच मला असं वाटतं का हे वारकऱ्यांच्या माध्यमातून वारकरी हा एक महाराष्ट्राचा प्राण आहे।
वारकरी संत, महाराष्ट्र ही संतांची भूमी आपण म्हणतो, पण त्या संत भूमीमध्ये वारकऱ्यांचा जो आदर केला जातो याचीसुद्धा आमचा वारकरी हा सर्व शासकीय अधिकाऱ्यांची सुद्धा कदर केल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीचा जर शासन आपला विचार करत असेल, त्याचप्रमाणे माझ्या शासनानं, आपल्या शासनानं लाडक्या वारकऱ्याच्या बाबतीत सुद्धा अत्यंत सोयीसुविधा ते पुरवल्या आहे. त्याबद्दल वारकऱ्यांच्या वतीनं तथा पालखी सोहळा प्रमुख मी या नात्यानं मी शासनाचे तथा संपूर्ण पदाधिकारी अधिकारी असतील त्यांचे मी सर्वांचे मी आभार मानतो. रामकृष्ण हरी. त्र्यंबकेश्वर येथील ह्या पालखी परंपरेची माहिती देताना देवस्थानाचे विश्वस्त जयंत महाराज गोसावी यांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे महत्त्व सांगितले. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नैनगुडी, पांडुरंगी मदरंगले गोविंदाची गुणवी दिली. अहिल्यानगरमध्ये सद्गुरू निवृत्तीनाथांचा प्रवेश. मुळात निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदाय आद्यपीठ आहे. ही ज्ञानगंगा जी त्र्यंबकेश्वरून प्रवाहित झाली, आज मोठा जनसागर नाथ महाराजांचा सागर हा अहिल्यानगरमध्ये प्रवेश करत आहे. आणि दरवर्षीच्याच अनुभवाप्रमाणे अत्यंत भक्तिरसामध्ये नाहून नाचत उडत तुम्ही बघताय म्हातारे लोक तुका म्हणे येथे वृद्ध होती तरणेले अतिशय आनंदाने भजन करीत हा सोहळा संपन्न होता. कसं या प्रवास आहे, काय किती मुक्काम होणार आहे त्याचे? मुक्काम 26 दिवसाचा हा निवृत्तीनाथ महाराजांचा एकंदर पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरपर्यंत. आणि अहिल्यानगरचं भाग्य असं आहे, लक्षात घ्या की पालखी सोहळ्यातील एक महत्त्वाचा दिवस असतो निवृत्तीनाथ महाराजांची जी संजीवन समाधी आहे. ज्येष्ठवद्य द्वादश हा निवृत्तीनाथ महाराजांचा संजीवन समाधीचा दिवस. आणि अहिल्यानगराचं भाग्य आहे की प्रतिवर्षानुसार नगरमध्येच तो समाधी सोहळा संपन्न होत असतो. म्हणून नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये 2 दिवस पालखीचा मुक्काम असतो. हरिदिनी एकादशीच्या दिवशी 22 तारखेला निवृत्तीनाथ महाराजांचा मुक्काम नगरमध्ये होईल. आणि द्वादशीच्या दिवशी 10 ते 12 समाधी सोहळाचा संपन्न. आणि मग त्रयोदशीला तिथून मग पुढचा प्रवास सुरू होत असतो. संत परंपरेची एक फार मोठी परंपरा निवृत्ती महाराजांच्या या दिंडीला आहे. अशा पद्धतीने या दिंडीमध्ये सहभाग लोकांचा असतो. कारण निवृत्तीनाथ महाराज हे मूळ आद्यपीठ नाही, ही जी प्रेरणा आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात नाही, ही मला प्रेरणा कोणाकडून प्राप्त झाली? ज्ञानोगडगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती. की हा जो भक्तिमार्ग आहे, हा मूळ भक्तिमार्ग गहिनीनाथ महाराजांनी जो निवृत्तीनाथांना उपदेश केला आणि तिथून हा संप्रदाय जो सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेचं वैभव आहे. ऐसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे, ग्रंथून हे कृपेचे वैभवते. अशा पद्धतीने हा सोहळा संपन्न होतो. आज आपण बघतोय की आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वारकरी सहभागी होत आहेत. आजच्या युवा पिढीला आपण काय संदेश देणार? युवा पिढीने या सोहळ्याकडे म्हणजे हे मनुष्याचं जीवन आदर्श कशा पद्धतीचं होईल, पारमार्थिक बाजू ह्या सोहळ्याची पुष्कळ आहे. काया वाचा म्हणे जीवे सर्वस्व उदार, हे जे वारकऱ्याचं लक्षण आहे हा एक स्वतंत्र भाग आहे. पण जी आधुनिक पिढी आहे तिने सुद्धा या सोहळ्यामध्ये जर सहभाग घेतला तर निदान ज्याला व्यवस्थापन, हल्ली कॉलेजमध्ये आपण जे मॅनेजमेंट सर्व शिकायला जातो, व्यवस्थापन कसं असावं, शिस्त कशी असावी, अगदी पहाटेपासून म्हणजे 2:30 वाजेपासून दिवस सुरू होतो, कशा पद्धतीने शिस्तीबद्ध कार्यक्रम, पायी चालावं कसं, अन्न बनवतात कसं, वाढावं कसं, यामध्ये सुद्धा जी व्यवस्था जी केली जाते अतिशय बारकावा आहे शिकण्यासारखं. म्हणजे मोठं मॅनेजमेंटचा कोर्स हा तरुण पिढीला आणि आदर्श जीवन ज्याला म्हणतात, म्हणजे निदान माणूस म्हणून आपण कसं वागावं, देवाची भेट तर पुढचा भाग आहे, पण आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अशा पद्धतीची वारी तरुण पिढीला अतिशय आवश्यक अशा पद्धतीची आहे. शहराच्या हद्दीत पालखीचे आगमन होताच भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी सांगितले की मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या योग्य नियोजनामुळेच वारकऱ्यांसाठी उत्तम सोयी उपलब्ध होऊ शकल्या. शहरामध्ये निवृत्ती महाराजांच्या दिंडीचं स्वागत झालेलं आहे. गेली 188 वर्षाची खंडित परंपरा आज आहे. 188 वर्षांची ही दिंडी श्रीरामपूरमध्ये येत असते. या देशाचे पंतप्रधान लाडके नरेंद्रभाई मोदी, तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब, विशेषतः या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटलांनी खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांनी सर्व दिंडी प्रमुखांची व अधिकाऱ्यांची बैठक लावली आणि श्रीरामपूरकरांनी सुद्धा उत्स्फूर्त असं स्वागत या ठिकाणी या दिंडीचं केलेलं आहे. कसं वातावरण एकंदरीत या शहरात निर्माण झालेलं आहे, काय भावना आहे? असं वाटतंय की श्रीरामपूर शहरामध्ये प्रति पंढरपूरच झालेला आहे. सर्व भाविक वृंद या ठिकाणी आलेला आहे. सर्व गावकरी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि उत्स्फूर्त असं सर्व दिंडीचं ते स्वागत करतायत. त्यांना अल्पहार देत आहेत, पाणी देत आहेत, खिचडी देत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं स्वागत करतायत.
श्रीरामपूरमधील नागरिकांनीही वारकऱ्यांसाठी उदार मनाने सेवाभाव दाखवला. अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी नाश्ता, पाणी आणि आरोग्य सेवेची व्यवस्था करण्यात आली होती. या वारीत एक विशेष आणि हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले, ते म्हणजे तृतीयपंथी समाजाचा सक्रिय सहभाग. तृतीयपंथी समाजानेही वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. वारीतील भक्तांसोबत नाचत गात त्यांनी आनंद साजरा केला. तृतीयपंथी पिंकी गुरु यांनी सांगितले की निवृत्तीनाथांच्या पालखीचे आगमन म्हणजे आनंदाची पर्वणी आहे. विठू माझा लेकुरवाळा संगे वैष्णवांचा मेळा. आज आमच्या श्रीरामपूर नगरीतून जी दिंडी चालली आहे त्रिंबकेश्वरून आलेली, आम्हा तृतीयपंथी समाजाला खूप आनंद होतोय आणि आम्ही पण थोडी सेवा करतो. आम्ही पण एक समाजाचा भाग आहोत आणि आज इथे इतकं आनंदमय वातावरण निर्माण झालं जसा म्हणतो ना धरतीवर स्वर्ग अवतरला आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत. हमें बहुत अच्छा लग रहा है, मन को बहुत संतुष्टि भी मिली है. सब जो माहौल है यहाँ का वो भी बहुत प्रसन्न हो चुका है और जो ये उत्सव है ये सिर्फ यही देखने को मिलने वाला है और कहीं नहीं. तो जो अवसर अपने को हम सबको मिला है तो उसका लाभ हम सब लोग ले रहे हैं और हम सब बहुत खुश हैं जो हमारे हाथों से ये कर्म हो रहे हैं. अखेरीस टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांची पालखी पुढील मुक्कामासाठी बेलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. श्रीरामपूरकरांनी भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांच्या पालखीला निरोप दिला. अशा प्रकारे 188 वर्षांची परंपरा असलेली संत निवृत्ती महाराजांची पालखी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात श्रीरामपुरातून पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. श्रीरामपुरात भक्तीची उधळण करणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांच्या पालखी सोहळ्याचा एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.